शिवसेनेचे या ठिकाणी आहेत तालुका प्रमुख, ज्यांच्यावर खऱ्या अर्थानं सर्वात जास्त जबाबदारी. तालुक्यात शिवसेनेची पदं किती, तालुक्यात शिवसेनेचे ग्रामपंचायत किती, तालुक्यात शिवसेनेचे नगरसेवक वाडा शहरामध्ये किती आणि काय, काही त्यांना प्रश्न विचारले जातील. निवडणूक झाल्यानंतरही प्रश्न विचारले जातील. असे तालुका प्रमुख निलेश पाटील आहेत. नमस्कार, जय महाराष्ट्र. निलेशजी, आमदार शांताराम मोरे, प्रकाशजी पाटील असतील, उपनेते निलजी सांबरे असतील, या तिन्ही नेत्यांचं लक्ष, नजर आणि काम पहिल्यांदी तालुका प्रमुखाकडे येतात. आजच्या दिवशी प्रचार कसा झाला, आजच्या दिवशी प्रचारामध्ये काय झालं, उद्या काय करायचंय, हे सगळं नियोजन. अगदी सकाळपासून ते रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही वाड्यामध्ये असतात. काय वाटतं, वाडा शहराची हालचाल काय वाटतं? एकंदरीत वाडा शहराचं वातावरण बघता, आताचं जे वातावरण आहे, माननीय एकनाथ शिंदे साहेब यांचा जो आता दौरा झाला, सभा झाली, त्याच्यामध्ये साहेबांनी तर सांगितलं की आजची जी गर्दी बघून त्या दिवशी साहेबांनी सांगितलं हा आपला लढलेला आहे तो किती लीडनी पडते, यासाठी आम्ही सगळे शिक्षण प्रयत्न करतो. किती मताने येणार ते येणारा काळ ठरवला. शिवसेनेचा नगराध्यक्ष होता गीतांजली कोल्हेकर मॅडम होत्या, बरोबर, तेव्हा शिवसेना एकच झेंडा होता. हो, आता 2 झेंडे भगवे, परंतु चिन्ह 2 आहेत. तर मग आजच्या मितीला जुनी शिवसैनिक, नवी शिवसैनिक, सर्व शिवसैनिक, वाडा तालुक्यामध्ये पगडा उबाटाचा की वाडा तालुक्यात पगडा बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गटाचा, काय म्हणाल? हे म्हणजे वाडा शहरावरच नाही तर संपूर्ण वाडा तालुक्यावर जो पगडा आज पण आहे, माननीय आमदार साहेबांना जो लीड आपण वाड्यातून दिलेला आहे, त्या अनुषंगाने बघताना आपल्याला प्रामुख्याने समजेलच की इथे पकड जी आहे ती शिवसेना प्रमुखांची, जे विचारावर चालणारी शिवसैनिक आहे, जो एकनाथजी शिंदे साहेबांनी जो भगवा हातात घेतलेला आहे, त्या भगव्याच्या एकनिष्ठ राहणारा हा शिवसैनिक इथला आहे. आता उबाटामध्ये काही शिवसैनिक आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही आतापर्यंत धनुष्यबाणाला मतदान केलेलं आहे, धनुष्यबाणा व्यतिरिक्त काही मतदान केलेलं नाही. यावेळेस एक आघाडी, एक निष्ठा म्हणून उबाटाकडे आम्ही आहोत. मग थोडासा संभ्रम आहे. भारतीय जनता पार्टी दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे मागच्या निवडणुकीमध्ये. आता शिवसेना विरुद्ध भारतीय जनता पार्टी, मागच्या निवडणुकीमध्ये शिवसेना विरुद्ध भाजपा, पण आता भाजपा शिवसेना. तर यामध्ये पॉवरफुल तुम्ही म्हणताय. एकनाथजी शिंदे साहेब स्वतः या ठिकाणी आले. महाराष्ट्राचा कुठला मोठा नेता आतापर्यंत आला नाही, पहिल्यांदी एकनाथजी शिंदे साहेब आले. का वाडा पहिल्यांदा ते पोहोचले? अगदी भारतीय जनता पार्टीचा मोठा नेता आलेला नाहीये, उबाडाचा मोठा नेता आलेला नाहीये, परंतु शिंदे गटाचा बाळासाहेब शिवसेनेचे साहेब पोहोचले. काय वाटतं, काय म्हणा वाडा शहराला, तुम्हाला काय सांगाल? तुम्हाला प्रथम सांगू इच्छितो की तुम्ही जे सांगताय की शिवसेना भाजपा, तर आता मी तुम्हाला अजून सांगेन आहे की शिवसेना आणि जिजाऊ संघटना हे आम्ही जो एक झालोय ना आता एकत्र काम करतो, त्याच्यामध्ये संजीव संघटना असेल, संजीव संघटना सुद्धा अनेक संघटना जोडीला आहे बातमी. त्याच्यामुळं आजच्या याच्यामध्ये तरी आम्ही संपूर्ण मजबूतीने इथे काम करतो. जो कमी पट्टा आहे, जे कमी लोक आहेत, असा कुठल्याही प्रकारचा भाग नाही. आणि येणाऱ्या काळात जी तुम्ही सांगा की एकनाथ शिंदे का आहे, तुमचा असाच प्रश्न होता ना, एकनाथ शिंदे का, एकनाथ सर्वात आधी, कारण एकनाथ शिंदे साहेबांना जसं धर्मवीर आनंदीके साहेबांचं जसं वाड्यावर प्रेम होतं, तसं माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांचं वाड्यावर, पालघर जिल्ह्यामध्ये वाड्यावर नितांत प्रेम. तुम्हाला सांगतो, आजपर्यंत नगरपंचायतच्या इतिहासामध्ये महाराष्ट्रात तर 150 ते 250 कोटीचा निधी माननीय नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेब असताना त्यांनी वाड्यासाठी दिली. आणि तुम्ही बोलता शिवसैनिक इथे मात्र संभ्रमात आहे. इथला नागरिक जो आहे कुठल्याही प्रकारे संभ्रमात नाहीये, त्याला हा विकास समोर दिसतोय. तुम्हाला आठवत नसेल, तुम्हाला मी गोष्ट सांगेल, 52 कोटीची नळपाणी योजना जी आली ना, महाराष्ट्रामध्ये अशा फक्त 2 नळपाणी योजना झाल्या आणि त्याच्यामध्ये एक नळपाणी योजना एकनाथजी शिंदे साहेबांनी वाड्यासाठी 52 कोटीची नळपाणी योजना दिली. आणि साहेबांना तेच म्हणायचं होतं, साहेब म्हणजे मला पुढे वेळ आहे नाही, लोकांना मला भेटून जाऊ दे, तुम्ही नक्की कामं केलेत की नाहीत ते मला पाहू द्या. ते 52 कोटीच्या नळ योजना आहे, पण रोड वगैरे जे आहे, सौर ऊर्जेची कामं आहेत, म्हणजे जी 250 कोटीची, जो 150 ते 250 कोटीची कामं दिली ते मला बघायचे. आणि साहेबांनी त्या रोडवरून त्या दिवशी सगळं अपडेट घेतलं आणि साहेब पण खूप समाधान, कारण ते ज्या अर्थाने सभा एवढी प्रचंड झाली, वाडा शहरातली संपूर्ण नागरिक शिंदे साहेबांना लाडके बहीण योजनेचे पण जे हे आहे, सगळ्या महिला तिथे आल्या, तर नुसत्याच आल्याने साहेबांनी केलेल्या कामावर विश्वास आणि प्रेम ठेवून सगळे लोक इथे आले.
तर नक्कीच जो विश्वास एकनाथजी शिंदे साहेबांना वाडा शहराला आहे त्यावर मतदार या ठिकाणी ठाम राहतील का? जो